पाहुण्यांच्या सर्वप्रथम की त्याची पत्नी हार्टची पेशंट होती, तिचं ऑपरेशन करायचं होतं, तर त्याच्या पत्नीच्या हार्टचं ऑपरेशन सुद्धा आयुष्यमान योजनेमधून झालं. त्याला पीएम सन्मान निधीचे पैसे मिळतात. अशा अनेक योजनांमुळे जो अशोक शिंदे कुठेही बसला गावामध्ये एका काळात तर त्याला जागा मिळत नव्हती. आज तो अशोक शिंदे पूर्ण गावामध्ये सर्वात जास्त स्वाभिमानी माणूस म्हणून वावरतो. ताई मागे सेवा आयोजन अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आलं. किती लाभार्थ्यांना लाभ देण्यात आणि कोणत्या कोणत्या योजनांचा यामध्ये समावेश होता? अर्जुनी मोरगाव विधानसभा स्तरीय जो छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाअंतर्गत समाधान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तर याच्यामध्ये एकूण लाभार्थी 13,892 लाभार्थ्यांची यादी आम्ही सगळी तिन्ही तालुक्यांमध्ये अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनी आणि गोरेगाव याच्यातला जो 3 जिल्हा परिषद क्षेत्र आहे त्याच्यातली काढलेली आहे. आणि त्याच्यातून साधारणतः या ठिकाणी 2000 वेगळ्या वेगळ्या योजनांच्या लाभार्थ्यांना आपण या ठिकाणी लाभ देण्याचं या ठिकाणी ठरवलेलं आहे. उर्वरित ज्यांचे लाभ आहेत तर ते त्या तालुक्यांमध्ये ते दिलं जाईल. परंतु या समाधान शिबिराच्या निमित्तानं 13,892 लाभार्थी एकूण काढलेले आहेत आणि या सगळ्यांना या शिबिराच्या माध्यमातून लाभ देण्याचं नियोजन केलेलं आहे. सर काय सांगणार, आज आपण शिबिरमध्ये आले आहेत, काय काय नियोजन आहे? महाराष्ट्र शासनाच्या या राजस्व अभियानमध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये चांगले कार्यक्रम होऊन राहिले. सामान्य नागरिकांना त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन त्यांच्याद्वारे हे अशा पद्धतीने ही संकल्पना आहे आणि लोकांना त्यांचे जे काही समस्या रखडलेले प्रश्न हे निर्देशनात आणण्यासाठी हे एक चांगला अभियान आहे आणि निश्चित सामान्य लोकांनी